गोष्टी नवीन आणि सुख समृद्धी संपन्नता सगळं तुमच्या आयुष्यात हे घडलं जाते। नवीन रस्ता दिसतोय, मुलांवर तुमचे छान संस्कार होत आहेत, मुलं तुमच्या करिअरमध्ये उडाण घेत आहेत, नवीन नवीन दिशा त्यांना सापडते, त्यांचे सुद्धा जो क्राऊन चक्र आहे, जर तुम्ही एक घरातली व्यक्ती असाल जी पूर्ण स्पिरिच्युअलिटीमध्ये इन्व्हॉल्ड आहे, जी काहीतरी वेगळं नवीन करते, चांगलं काहीतरी करते, घडवण्याचा प्रयत्न करते, चांगलं कर्म करते, तर त्याचा इफेक्ट ऑलरेडी तुमच्या पूर्ण फॅमिलीवर त्याचा इफेक्ट पडत असतो। जर आई वडील असतील तर मुलांवर होत असतो, मुलं करत असतील तरी सुद्धा तुमच्या फॅमिलीमध्ये त्याचा इफेक्ट होतो। कारण एक माणूस शहाणा झाला तरी सुद्धा त्याच्याबरोबर अनेक सगळ्यांना त्याचा लगेच इफेक्ट होत असतात त्याचे, आणि लगेच जाणवतं की काहीतरी नवे विचार, नवीन गोष्टी, नवीन सगळं आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये येते आणि त्यामुळं हिलिंग होते। असा तुमच्यासाठी मेसेज आहे आणि तुमच्यासाठी हा मेसेज आहे। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जो टॉवरचा मेसेज तुम्हाला सांगितलं, ज्या तुमच्या टॉवरवर किंवा ज्या तुमच्या कुळावर, तुमच्या परिवारावर खूप आघात झाले, खूप अशा एनर्जीनी तुम्हाला थांबवण्याचा, पाडण्याचा, तुम्हाला कमी हे करण्याचा प्रयत्न केला। मग ते वेल्थमध्ये असू दे, वेल्थमध्ये नाही झालं तर हेल्थवर तुमच्या झालं, आणि हेल्थ नाही झालं तर बाकीच्या तुमच्या गोष्टींनी, म्हणजे गैरसमजाने असेल किंवा कशाने असेल, पण तुमच्या फॅमिलीवर आघात करण्याचा अशा एनर्जीने प्रयत्न केला जे पुन्हा एकत्र येणार नाहीत। पण तुमच्यासारखी जी एनर्जी आहे, जी पूर्वजन्मातून चांगलं काहीतरी घेऊन आली आहे आणि जी कार्मिक सायकल आपले पूर्ण करत करत पूर्वजांचा जो आशीर्वाद आहे तो घेत त्यांच्या साथीनं तुम्ही ते सगळं हाणून पाडले डाव, ज्यांचे म्हणजे ज्या अदृश्य शक्ती असतात त्यांचा, जी स्पिरिच्युअल व्यक्ती आहे तिच्या लक्षात येतं किंवा तिला कळतं किंवा ती स्वतःमध्ये इतक्या शक्ती निर्माण करते की ह्या अदृश्य शक्तींचा फडशाफाड होऊन त्यांना बाजूला काढून टाकून ती पुढं आपल्या परिवाराला, आपल्या सगळ्या कुळाला घेऊन पुढं जात असते। तर हे मार्गदर्शक होणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे म्हणूनच तुम्हाला मी सांगितलं की घरात तुमच्या परिवारामध्ये एक जरी व्यक्ती अशी असली जी आध्यात्मिक आहे तर ती तुमच्या सगळ्या कुळाचा उद्धार करू शकते। फक्त उद्देश चांगला पाहिजे, आणि तो तुमचा आहे, तुमचा उद्देश चांगला आहे, विचार चांगला आहे, काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे, म्हणूनच तुमच्या आयुष्यात हे नवीन काहीतरी होत आहे। जो आता उंच आकाशात तुम्ही भरारी घेताय, उंच आकाशात तुम्ही भरारी घेताय, ज्या टॉवरवर आघात झाला, सगळं झालं, पण हे होत असताना तुम्ही हलला नाही, तुम्ही पृथ्वीशी कनेक्ट राहिला, तुमचे पाय असे आकाशात हे झाले नाहीत किंवा भिवून बिथरला नाही, तुम्ही कितीही तुमच्यावर हे होऊ दे, त्रास होऊ दे तुम्हाला, तुम्ही बिथरला नाही, तुम्ही यांच्याशी घट्ट पाय रोवून तुम्ही जमिनीशी घट्ट राहिला आणि त्या पृथ्वीनेही तुम्हाला सांभाळलं। त्या जमिनीवर आपण पाय ठेवून उभं राहतो, तिला त्रास होत असेल होय की नाही, आपल्या डोक्यावर कोणीतरी पाय ठेवलं तर आपल्याला काय होईल, तसंच ती आपली आई आहे, तिच्या डोक्यावर आपण पाय ठेवतो, आपण निवांत असतो, बिनधास्त असतो, सगळं करतो, आणि ती आपलं ओझं असं सहन करत असते, सांभाळत असते, कारण तिच्या लेकरांनी ठाम उभं राहावं, पडू नये, बिथरू नये, म्हणून ती त्यांना बॅलन्स करत असते, थांबवत असते। आणि तो जो बॅलन्स तुम्ही राखून ठेवला, त्या पृथ्वीचे आभार मानावे तितके थोडे आहेत। म्हणून आपल्याला सांगितलं जातं, झोपून उठल्याबरोबर पहिला जमिनीला नमस्कार करावा, झोपताना जमिनीला नमस्कार करावा आणि झोपावं, कारण ती आई आहे, तिचा आशीर्वाद, तिचे ब्लेसिंग्स आपल्यावर खूप आहेत आणि असणार आहेत। आणि म्हणूनच हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय की या अक्षय तृतीयेपासून जितके आशीर्वाद तुम्हाला घेता येतील, जितकं ग्रॅटिट्यूड पे करता येईल, थँक्यू जितकं म्हणता येईल तितकं म्हणा, तितकं आयुष्यात सगळं क्लिन्झिंग होऊन जाईल आणि तितकं हिलिंग तुम्हाला मिळेल। कारण नवीन नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात ऍड होत आहेत, ते तुम्हाला घ्यायचे आहे, तुम्हाला पुढं जायचं आहे, नवीन काहीतरी सुरू करायचं आहे, तर सगळं तुम्हाला ते ग्रॅटिट्यूड पे केलं पाहिजे की नाही जे मिळालं त्यासाठी, है की नाही। ज्या कार्मिक सायकलमध्ये तुम्ही घट्ट पायरून जमिनीवर उभे राहिला, सगळ्या वादळांना, वाऱ्याला, सगळ्याला ठाम उभे राहून तोंड देऊन पुढं गेलात तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला ज्या परमेश्वराने, ज्या तुमच्या आराध्याने तुम्हाला साथ दिली, या ब्रह्मांडाने, निसर्गाने, चार एंजल्सनी, जी लोक तुमच्या बरोबर होती नव्हती, सगळ्यांनी तुम्हाला काहीतरी शिकवलं, घडवलं, साथ दिली, नाही दिली, जे काही झालं त्या सगळ्यांना ग्रॅटिट्यूड पे करा, थँक्यू म्हणा, कारण ते सगळं होतं म्हणून तुम्ही आज या स्टेजला आला, होय की नाही। तुमच्यात ती शक्ती वाढली, तुमचा कॉन्फिडन्स वाढला, तुम्हाला निर्णय घेण्याची शक्ती वाढली, स्वतंत्र बोलण्याचं तुमच्या पंखामध्ये बळ आलं, होय की नाही। ह्या सगळ्या चांगल्या वाईट सगळ्या घटनांनी हे सगळं झालं, एक चांगला भरभक्कम, आता कोणी गाव केले तरी हा टॉवर काय पडणार नाही आहे, असा टॉवर तयार झाला। मग ह्या सगळ्या पास्टायला सगळ्या थँक्यू म्हणा, ग्रॅटिट्यूड पे करा आणि त्यातून पुढे निघून जा, असा तुम्हाला इथे मेसेज दिला जातोय। आणि तुमचे पूर्वज म्हणूनच तुमच्या पाठीशी उभे आहेत आशीर्वाद द्यायला, कारण तुम्हाला आता पुढे जायचं आहे।
मागं फिरून बघू नका, आशीर्वाद धन्यवाद करा आणि पुढं जा. एखाद्या गोष्टीला एखाद्या पाहुणा कुठं पण आपण जाऊ दे तिथं थँक्यू म्हणतो की नाही. एखादा आपण हिल स्टेशनला सुद्धा तुम्ही एखाद्या जा, फिरायला जा, कुठेही जा, पण तिथलं जितकं तुम्ही निसर्गाचा आनंद घ्याल, जितकं तुम्ही ते छान तिथं आनंद आहे का, त्याला थँक्यू म्हणून तिथून निघा. कारण ते जितकं तुम्ही ग्रॅटिट्यूड कराल त्याचे तिथले आशीर्वाद आणि बेनिफिट सकारात्मकता घेऊन तुम्ही पुढे जाल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुद्धा सकारात्मकता येईल. असे ब्लेसिंग्स तुम्हाला आहेत. आणि तुमच्या आयुष्यात बघा जे पॉसिबिलिटीज ज्या आहेत त्या सगळ्या वाढत आहेत. जे तुम्हाला वाटत होतं की हे अशक्य आहे, हे होणार नाही, हे कसं होईल आणि कसं शक्य आहे असं तुम्हाला वाटत होतं, त्या अशक्य ही शक्य सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होत आहेत. आणि तेही अक्षय तृतीयेपासून सगळ्या अशक्य गोष्टींवर मात करून त्या गोष्टी शक्य करतात. मग स्वामींचे आशीर्वाद आहे, दत्तगुरूंचे आहेत, तुमच्या पूर्वजांचे आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचे ब्लेसिंग्स. ज्यांच्यासाठी चांगलं सगळं केलंय, ज्यांना मदत केलंय, सगळ्यांना तोंडातून कोण काय बोललं तरी त्याच्या हृदयाला माहिती आहे, त्याच्या आत्म्याला माहिती आहे तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं, चांगलं वाईट, होय की नाही, जे काय आहे ते. म्हणून आपल्या कर्मावर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमचे कर्म खूप चांगले आहेत, खूप स्वच्छ पारदर्शी असे कर्म आहेत. तुमचा उद्देश चांगला आहे. म्हणूनच जे काही शक्य आहे ना ते सगळं, जे तुमच्या मनाला वाटतं अशक्य आहे ते सगळं शक्य इथं होत आहे. नवीन भरारी गरुडासारखी उंच भरारी घेताय तुम्ही, उंच भरारी घेताय आणि तुमचे जे अचिव्हमेंट्स आहेत, जे तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला इथं दिलं जाते. कारण उंच आकाशात भरारी घेतल्याशिवाय तरी आयुष्याला खरंच आपल्या पंखात किती बळ आहे हे कळणार नाही, ठीक आहे नाही. पंखातलं बळ कळायचं असेल तर तुम्हाला उंच आकाशात भरारी घेतली पाहिजे. आपली एखाद्या शिडीवर चढायचं आहे, 2 पायऱ्या चढलं भीती वाटायला लागली तर काय करायचं, होय की नाही. आणि वर कोण चढणार मग, है नाही. तर ते आपल्यातली स्टेज कळली पाहिजे की नाही. आणि ही चक्राची एनर्जी आहे, इथं चक्राची एनर्जी दिली जाते. कारण तुम्ही किती टप्पे वर जाताय, किती टप्प्यांवर, मूलाधारवर, स्वाधिष्ठांवर जाताय, मणिपूरमध्ये जाताय, परत हार्ट चक्रापर्यंत जाताय, परत तुमचं थॉट चक्र ओपन होतंय, तुमचा क्राऊन चक्र ओपन होतंय आणि हे सगळं हिलिंग देत वरच्या सीडीपर्यंत तुम्ही जाताय. मग सीडीवर गेल्यानंतर पुढे आकाशात भरारी घ्यायला पाहिजे, होय की नाही. तर भरारी घेतल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल सगळं, नाही नाही. तर ह्या नवीन आकाशाची नवीन काहीतरी बघितलं पाहिजे, नवीन केलं पाहिजे, नवीन क्रिएटिव्हिटी घेतली पाहिजे. तर उंच आणि लवकरच इथं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते की असं विमानातून जर काही तुम्ही प्रवासाचे योग सुद्धा तुमच्यासाठी बनतात. जर तुम्ही असं काही नियोजित केलं असेल किंवा तुमच्या नियोजनात असेल, तुम्ही ब्रह्मांडानं परमेश्वरानं ठरवलं असेल तर नक्कीच तुम्ही लवकरात लवकर विमानाने प्रवास करताय, हे सुद्धा तुमच्यासाठी इथं सांगितलं जाते. हे कार्ड तुमच्यासाठी आहे. खूप छान कार्ड होतं, की नाही. आणि तुमचे पूर्वज तुम्हाला हा आशीर्वाद देत आहे. तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने नवनवीन गोष्टी ज्या तुम्ही इमॅजिनही केल्या नव्हत्या त्या सगळ्या तुमच्या आयुष्यात घडतायत, आता कृतीमध्ये घडतायत. त्यामुळं थोडंसं तुम्हाला अशा गोष्टी घडतायत ज्या तुम्ही म्हणजे विचारही केला नव्हता. अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात आता घडतायत आणि त्याचं फ्रूट आहे बघा. हे फ्रूट आहे, हे फळ आहे. तुम्ही जे काही चांगलं कर्म केलं, तुम्ही जे काही चांगलं कर्म केलं, ज्या जमिनीत असं वाटत होतं की ह्या जमिनीत बी पेरला तर हा उगवणारच नाही, ही जमीन अशी ओसाड आहे. ह्या जमीन म्हणजे अगदी खडतर अशी खडकाची जमीन असते बघा, त्यामध्ये काहीही उगवत नाही अशी जमीन. असं मनाला असं वाटत होतं की अशा खडकत जमिनीमध्ये काय उगवणार. तसल्या खडकत जमिनीमध्ये असं छान पीक तुम्ही काढले आणि त्याला आता पीक हे फळदार असं झालेलं आहे. म्हणजे जर विचारांचं आहे छान आपल्या स्वतःमध्ये, कधी माझ्यात असं बदल होणारच नाही, मी कसं हे करू शकतो, हे कसं शक्य आहे, असं जे मनाला, जे स्वतःला वाटलं, जे थॉट्स आले, जे विचार आले की नाही, त्या विचारांनी आणि सगळ्यांना बाहेर काढून साक्षात परमेश्वराच्या आशीर्वादाने अशा बंजर अशा जमिनीवर एक छान असा मळा फुलवलाय तुम्ही, जो असा फळदार झालेला आहे. आणि हे फळ तुम्हाला आता दिलं जाते. आणि तुमचे पूर्वज या ह्याला अक्षय तृतीयेला तुम्हाला हीच समृद्धी, सुख आणि समाधान, ऐश्वर, ताकद, चांगलं आरोग्य, नवीन बदल, चेंजेस हे सगळं तुमच्या आयुष्यात घेऊन येतात. आणि जसे ते तुमच्याबरोबर आत्तापर्यंत राहिले तसेच यापुढेही तुमच्याबरोबर राहणार. फक्त तुमच्या हातून जितके चांगले जास्तीत जास्त कर्म करता येतील, जास्तीत जास्त दानपुण्य करता येतील, एखाद्याला मदत करता येईल, नवीन नवीन गोष्टी शिकता येईल, तितकं तुम्ही शिकण्यासाठी तयार राहा, करत राहा. ते तुमच्याबरोबर आहेत असा मेसेज तुमच्या पूर्वजांचा इथं आहे. तर ही रीडिंग इथपर्यंत होती. मी सुरुवातीला सांगितलं शेवटपर्यंत रीडिंग बघा, तुमच्यासाठी खूप काहीतरी खास आणि मस्त आहे. तर हे छान असं फळ
तुम्हाला इथे दिलं जाते. तुमच्या कर्माचं, तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला इथं अक्षय तृतीयेला दिलं जाते तुमच्या पूर्वजांकडून. आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर टॅरो रीडिंग कोर्स शिकायचा असेल तर आपला कोर्स सुरू आहे 19 एप्रिलपासून. जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. पुन्हा भेटू अशा छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. तर आता अक्षय तृतीया आहे 19 एप्रिलला. तर या अक्षय तृतीया म्हणजे हा सण आपण पूर्वजांना सुद्धा हे करतो. तर पूर्वजांच्या यामध्ये खूप आशीर्वाद असतात. तर तुमच्या पूर्वजांना तुम्हाला काहीतरी कार्मिक ह्याच्यातून बंधनातून बाहेर काढण्याचा जो योग असतो तो म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी योग जो आहे तो म्हणजे अक्षय तृतीयाचा. यामध्ये तुमच्याकडं धनलक्ष्मी येते, ऐश्वर येतं, सुख समृद्धी ह्या सगळ्याचे म्हणजे याचा हा हे आहे की याचं तुमच्या पूर्वजांना तुम्ही किती म्हणजे कार्मिक ह्याच्यातून तुम्ही किती मुक्त केलेलं आहे. तुमच्या पूर्वजांना तुम्ही तुमच्या कर्मातून तुम्ही जे काही दानधर्म करताय त्यांच्या नावे त्यांच्या तुम्ही काय दानधर्म करताय किंवा एखाद्याला मदत करताय, तुम्ही काय रिच्युअल्स करताय, त्याच्यातून तुमचे पूर्वज तुमच्यावर खुश होऊन जो आशीर्वाद देतात तो देतात अक्षय तृतीयेला. आणि खूप मोठं हे आहे हे अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे जो असा आहे जे तुमचे सगळे कार्मिक सायकल्सचं सगळीची डेथ करून नवीन एक पुनर्जन्म तुमचा होण्यासाठी म्हणजे तुमच्या पॅटर्नच बदलतो तुमच्या फॅमिलीचा. जर असे काही पॅटर्न तुमचे चालत असतील, गरिबी असेल, कर्ज असेल किंवा जर काही मॅनिफेस्टो तुम्ही करताय ते होत नसतील किंवा मुलांचा असं काही प्रॉब्लेम्स असेल, कन्सीव्ह होत नसेल, असे जे प्रॉब्लेम्स असतात हे यामध्ये तुम्ही जर पूर्वजांसाठी जर तुम्ही काही असे रिच्युअल्स केले, दानधर्म केला किंवा काय अशा गोष्टीतून तुम्ही त्यांना हिलिंग दिली, त्यांना मुक्त करण्यासाठी असे काही तुम्ही गोष्टी केल्या तर तुम्हाला तो जो आशीर्वाद आहे तो अक्षय तृतीयाला मिळत असतो. आणि अक्षय तृतीया म्हणजे खूप मोठा अबंडन्सचा दरवाजा उघडणारी ही अक्षय तृतीया आहे जी तुमचे म्हणजे अबंडन्सचे दरवाजे तर उघडतेच पण आयुष्यात तुम्हाला ती हिलिंग देते की खरंच एखाद्यासाठी आहे त्याच्यासाठी सुद्धा चांगलं करायचं. जे नाही आहेत त्यांच्या विचारांनी त्यांना नक्की काय करायचं होतं किंवा काय तुमच्या कुळाला हिलिंग द्यायचं आहे, काय नवीन करायचं आहे या गोष्टीमध्ये आपण फक्त ह्याच्यात पडत बसलोय की याने काय केलं, त्याने काय घेतलं, त्याचं झालं, हेचं झालं, प्रॉपर्टी बांधणं आणि या सगळ्यामध्ये कंजेस्टेड याच्यामध्ये पडलेलो असतो. आणि जे खरं खरं करायचं असतं ते मात्र आपल्याकडनं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये राहून जातं. आणि मग प्रत्येक ज्या गोष्टी आपण करणार आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आले, ब्लॉकेजेस आले की आपण मग देवाला आणि इतर गोष्टींना दोष देत बसतो. खरं तरी आपण बॅलन्स नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. पण ही बॅलन्सची ऊर्जा आता येते तुमच्या आयुष्यात. ही जी अक्षय तृतीया येते म्हणजे हा पूर्वजांचा आशीर्वाद आहे. खूप मोठा आशीर्वाद तुमच्याकडे येतोय कारण तुम्ही हिलिंग दिली त्यांना, तुम्ही त्यांच्या कुळाचा उद्धार केलाय, तुम्ही त्यांच्या कुळामध्ये नवीन काहीतरी बीज पेरलंय ज्याच्यामुळे त्या बीजाला नवीन पालवी फुटून नवीन काहीतरी उगवतंय, नवीन काहीतरी छान प्रक्षेपित करताय तुम्ही, तुमच्या कुळाला प्रेझेंट करताय तुम्ही आणि त्यामुळेच तुमच्या कुळाचा उद्धार इथं होतोय. आणि म्हणून तुमचे पूर्वज तुम्हाला आशीर्वाद देतात. ह्या 19 एप्रिलपासून तुमच्या लक्षात येईल अक्षय तृतीयेपासून काही अशा गोष्टी होत्या, काही ब्लॉकेजेस होते ज्यामध्ये तुम्हाला असं वाटत होतं की ते खूप स्टक झाले, खूप थांबले, एखादं कर्ज असेल किंवा एखादं काय असेल आणि त्यातून तुम्ही बाहेरच पडत नव्हता. पण ही अक्षय तृतीया तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की अशा खूप मोठ्या म्हणजे कार्मिक ह्याच्यातून ज्याचा तुम्हाला पास्टमध्ये त्रास झाला असेल त्या सगळ्या ह्याच्यातून सहज तुम्ही म्हणजे ज्याच्यासाठी इतकं खूप स्ट्रगल करत होता पण ते संपत नव्हतं. पण ही अक्षय तृतीया आली आणि तुमच्या आयुष्यामध्ये अचानकपणे चमत्कारिक असे बदल व्हायला लागतील. चमत्कारिक बदल व्हायला छोट्या छोट्या गोष्टीतून असेल, तुम्ही जे मॅनिफेस्ट केलेलं असेल, तुम्ही जे मागितलेलं असेल, तुम्ही कितपत तुमचे कर्म केलेले आहेत चांगले त्याच्यावर तुम्हाला त्याचे आशीर्वाद या अक्षय तृतीयेला मिळतील. तर नक्की तुम्ही ही रीडिंग शेवटपर्यंत ऐका. खूप मोठे मेसेजेस यामधून तुम्हाला दिले जातील. जर इतकं म्हणजे सुरुवातच जर इंट्युएशन इतके फास्ट असतील तर शेवटपर्यंत तुम्हाला खूप छान मेसेज याच्यामधून दिले जातील. आणि काय हिलिंग आहे, काय आशीर्वाद येतात हे नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला टॅरो रीडिंग कोर्स शिकायचा असेल तर नक्की आजच जॉईन व्हा कारण आजच मी एक क्लास जे हे आहे कोर्सचं हे आहे ते क्लोज करते आज रात्री. त्यामुळे जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की तुम्हाला आज वेळ आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता. बघूया काय पूर्वज तुमचे तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, भरपूर आशीर्वाद देतात. मला असं जाणवते की तुमच्या पाठीमागं तुमचे पूर्वज असे ब्लेसिंग्स म्हणजे हात असे करून ब्लेसिंग्स देऊन आणि खूप मोठं हो म्हणजे बाळा वगैरे असं म्हणजे एक हृदयातून तुम्हाला ते आशीर्वाद देतात. मग ते तुमचे आई असू दे, वडील असू दे,
आजी आजोबा असू देत किंवा कोणी ज्यांच्याबरोबर तुमचं हृदयातून कनेक्शन आहे, त्यांची सोल ॲज अ त्यांना प्रेझेंट करण्यासाठी तुमचा जन्म झालाय, असं सुद्धा मी म्हणते. म्हणजे असं एखादं कार्य तुम्ही करता जे तुमच्या जजवंचं असेल किंवा तुमचे असे काही पास्ट पूर्वज आहेत त्यांचं कार्य होतं ते तुम्ही पुढं घेऊन जाताय. म्हणजे आज वेळ बदलली, काळ बदलला, त्या काळाप्रमाणे तुम्ही पुढे घेताय, पण ते करताय. पण त्यामध्ये लॉयल्टी आहे, खरेपण आहे आणि प्रामाणिकपणे दानधर्म करत सगळ्यांना जपत तुम्ही ते पुढे चाललाय आणि यासाठी त्यांना तुमच्यावर अतोनात प्रेम आहे, अभिमान आहे तुम्हाला या रिडिंगमधून सांगितलं. तर रिडिंग शेवटपर्यंत ऐका, मोठा श्वास घ्या आणि शांतपणे रिडिंग ऐका. बघा खूप मोठे मेसेजेस तुम्हाला इथं दिले जातील आणि देवी कामाख्याचं ब्लेसिंग्स आहेत. मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला तुमचे पूर्वज इथं जो आशीर्वाद देत आहेत आणि येणारी ही जी अक्षय तृतीया आहे, या अक्षय तृतीयाला 19 एप्रिलला जी अक्षय तृतीया आहे, या अक्षय तृतीयाला तुम्हाला वेल्थ प्रोटेक्शन आहे. म्हणजे तुमचं जे तुमच्या पैशावर म्हणजे तुमच्या आर्थिक संपन्नतेवर इनर आतून असेल बाहेरून असेल कुणाची नजर असेल किंवा काही त्याच्यावर अशी नजर झाली होती की तुमच्याकडे आलेला पैसा जो आहे, तुमची जी प्रॉपर्टी आहे, तुमचा पैसा आहे अगडगंज तुमच्याकडे असेल, पण काही नजर दृष्टी अशी लागली होती की तुम्हाला वरून खाली आणण्याचं म्हणजे जर टॉवर मुवमेंट अशा काही आयुष्यात तुमच्या घटना झाल्या की सगळं म्हणजे खूप होतं आणि त्यातून रिकामं झालं आणि शून्यावर येऊन बसलं. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या असतील. पण ही ही जी अक्षय तृतीया आहे 19 एप्रिल तुमच्या आयुष्याचा एक टॉवर असा थराथरांवर चढतोय. बघणाऱ्याला त्याच्यावर म्हणजे आपण कसं म्हणतोय एक उंच टॉवर बघायला गेले की डोक्यावरची टोपी खाली पडेल, डोक्यावरची टोपी खाली पडेल इतका उंच टॉवर तुमचा जातोय आणि शिखरावर तुम्ही मस्त उभे आहात, छान मस्त म्हणजे अगदी बॅलन्स आहात असा तुमच्यासाठी हा इथं मेसेज दिला जातोय. मग तुम्ही किती कार्मिक गोष्टी हील केलेल्या आहेत, हिलिंग दिले तुम्ही तुमच्या पूर्वजांना, तुम्ही दानधर्म केला, तुम्ही त्यांच्या नावे जे काही चांगलं करता येईल ते तुम्ही केला, त्यांचं काही कार्य आहे ते तुम्ही पुढे घेऊन चालला, तुमच्या मनामध्ये उद्देश जो चांगला आहे तो केला, तुमच्या फॅमिलीला सपोर्ट केला, तुमच्या फॅमिलीला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांच्या मनामध्ये जेव्हा जितकं कार्य तुम्हाला ज्या ज्या स्टेपमध्ये जे जे कार्य तुमच्या हाती सोपवलं ते कार्य 101% तुम्ही पूर्ण करून पुढे आलाय. म्हणून तुम्हाला तुमचे पूर्वज आशीर्वाद देत आहेत आणि हा आशीर्वाद असा आहे एका काळ्याभोर अंधारमय ह्याच्यातून कालिनी महाकालींनी कसा अवतार घेतला का नाही, कारण त्यांना त्यांच्या मुलांना लेकरांना त्यांना मोठं म्हणजे सांभाळायचं होतं, त्यांना त्यांच्या लेकरांना प्रोटेक्शन द्यायचं होतं, त्यांना हे करायचं होतं. त्यांची लेकरं म्हणजे कोण आपणच. आणि तसंच तुम्ही असं महाकालींसारखा रुद्र अवतार घेऊन तुम्ही तुमच्या फॅमिलीला सपोर्ट केलाय. कसं अदृश्य आणि दृश्य शक्ती वेगळ्या असतात, त्या तुमच्या पाठीमागे असतात. तुमचा काय उद्देश आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते आशीर्वाद देत असतात. तुमचा आशीर्वाद जो आहे तुमचा उद्देश शुद्ध होता म्हणून परमेश्वरानं तुम्हाला आशीर्वाद दिला आणि महाकाली जिंकलेली बघा एक कामाख्याकालींचं हे आहे, पण एक जिंकलेल्या ह्याच्यामध्ये महाकाली उभ्या होत्या बघा, ज्या त्याचा ते अंत करून ते हातामध्ये त्याचं मुंडकं घेऊन उभा राहिलं त्या नाही त्या तसं म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही एका कार्मिक सायकलचा अंत केला, संपवलं त्याला. एक काळी दृष्टी होती, नजर होती, त्याला सगळ्याला पूर्ण संपवलं तुम्ही आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दत्तगुरूंनी असेल स्वामींनी असेल खूप तुम्हाला ब्लेसिंग्स दिलेत आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वाट दाखवणारी खूप मोठी शक्ती तुमच्या पाठीशी कायम उभी होती, ती म्हणजे तुमचे पूर्वज. आणि म्हणून तुम्ही या सगळ्या कार्मिक सायकलमधून अगदी बाहेर आला तुम्ही. त्यामध्ये तुम्हाला त्रासही झाला, पण कसं होतं खूप मोठा त्रास सहन करणं नाही, पण तो त्रास मोठ्या ह्याच्यातून एवढ्याशा ह्याच्यावर येणं म्हणजे तो जो ते जे आहे ते तुमच्या पूर्वजांनी तुमच्यासाठी ब्लेसिंग देऊन ते तुमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून अगदी एवढं छोटासा त्रास तुम्हाला झाला ते सहन करायला लागलं. पण त्याचं कार्मिक सायकल आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तुटणार फुटणार त्रास होणार, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्याचं जे छान जो बॅलन्स आहे, एक जो चांगली एक सोल जी तयार झाली, जी तुम्ही आहात, जी परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने आत्ता जे नवीन प्रवासाला सुरू करतीये आणि हे आशीर्वाद तुमचे पूर्वज तुम्हाला देतात. खूप मोठा असा मेसेज आहे आणि जो तुम्हाला यातून म्हणजे जे काही तुम्हाला कनेक्ट झालं नक्की मला कमेंट करून सांगा, कारण खूप मोठा मेसेज आहे आणि असे मोठे मेसेज देत असताना तुम्हाला म्हणजे तुमच्या हिलिंग सुद्धा होते आणि तुमच्याशी ते कनेक्ट होण्याची खूप आतुरता त्यांना सुद्धा लागलेली असते. तर तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आहे, ब्लेसिंग्स ऑफ गुड लक
गुड लक दिलं जातंय तुम्हाला, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन प्रवासाला चाललाय. आणि आपण एखाद्याला बघा नवीन प्रवासाला चाललाय, एखाद्या परीक्षेला चाललाय, कशाला चाललाय, तर त्याला आपण काय म्हणतो, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक म्हणतो, हे की नाही, गुड लक म्हणतो. तुझं आयुष्य, तुझं भविष्य छान हो, तू ज्यामध्ये यश, ज्यामध्ये तू पदार्पण करतोयस किंवा नवीन गोष्टींचा आरंभ करतोयस, त्यामध्ये तुला खूप खूप ब्लेसिंग्स, आपण असं म्हणतो, आशीर्वाद म्हणतो. तसं तुमचे पूर्वज एप्रिलला, ह्या 19 एप्रिलला आणि अक्षय तृतीये दिवशी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. ज्या नवीन प्रवासाची सुरुवात करताय, जे आयुष्यात नवीन काय करताय, करायला घातलंय, ते सगळं जे मॅनिफेस्ट केले ते सगळं तुम्हाला मिळतंय. चांगलं निरोगी आयुष्य, निरोगी आरोग्य तुमचं चांगलं होत आहे. तुमच्याकडं वेल्थ, ते पैसा, ऐश्वर, सुख, समृद्धी, तुमच्या मुलांचं करिअर आणि तुमचं जे काही घराचं स्वप्न असेल किंवा तुमच्या दुसरी काही जे काही तुम्हाला हवं आहे, ते काही तुम्ही मॅनिफेस्ट जे केलं असेल, ते सगळं मिळवण्यासाठी आणि मिळण्यासाठी तुम्हाला तर गुड लक दिलं जाते. तुम्हाला ब्लेसिंग्स दिले जात आहेत, आशीर्वाद दिले जात आहेत. कारण एक शिखर गाठताय तुम्ही, यशाचं शिखर गाठताय. आणि हे शिखर गाठताना सोपं नव्हतं, सोपं नव्हतं. दुसरं जगाला आता बघून, आत्ता तुमची ग्रोथ किंवा सगळं बघून असं लोकांना वाटते की ह्यांच्यासारखं व्हावं. पण हे ह्यांच्यासारखं व्हावं हे होताना काय काय झेललंय, काय काय सहन केलंय, ते तुम्हाला, तुमच्या पूर्वजांना, परमेश्वराला माहित आहे, हो की नाही. त्यामुळं आपलं काय आहे की नाही, ते आपण करत करत पुढं जायचं. आपली कार्मिक सायकल कट कट करत पुढं जायचं, संपवत संपवत पुढं जायचं. कारण पळून गेला ते हात धुवून मागं लागणार. तुम्ही त्याच्याशी फाईट केली आणि त्याच्याशी 2 हात केले, तर तुम्ही त्याच्याबरोबर हे होणार. आणि आपल्याला स्पिरिच्युअल जर्नीमध्ये शिकवलं जातं समर्पण, समर्पण करणं. तुम्ही समर्पित झाला, परमेश्वराला समर्पित झाला, त्यांनी तुम्हाला शक्ती दिली उभं राहण्याची. ज्या पृथ्वीशी, या पंचतत्वांनी, पंचमहाभूतांनी तुम्हाला आशीर्वाद दिले आणि पूर्वजांनी तुम्हाला साथ दिली. म्हणून ह्या सगळ्या अशा एका कार्मिक पॅटर्नमधून बाहेर पडला. खूप मोठी रिडिंग झाली, खूप मोठा आशीर्वाद तुमच्यासाठी इथं आला आहे. आणि महाकाली, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आणि महाकाली तुम्हाला, श्यामाकाली आहे, ब्लेसिंग्स ऑफ गुड हेल्थ. म्हणजे तुमचे पूर्वज आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी, तुमची जी हेल्थ आहे, मी तुम्हाला काय म्हटलं, जे निरोगी आयुष्य आहे, जे काही तुम्ही मागितलं होतं, आरोग्य, हे धन, संपत्ता आणि सगळंच, प्रेम, समाधान, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतात. आणि इथं हाच मेसेज आहे की तुमचे पूर्वज महाकाली तुम्हाला गुड हेल्थचा आशीर्वाद देत आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी, आरोग्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. जे काही छोटे मोठे, जे काही तुम्हाला कुरबुर होती तुमच्या हेल्थमध्ये असतील, तुमच्या वडिलांच्या असेल किंवा तुमच्या घरामध्ये असेल, तर ते त्यांची जी कुरबुर आहे, छोट्या मोठे जे काही हेल्थचे प्रॉब्लेम्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला अक्षय तृतीयेपासून तुमच्या लक्षात येईल की थोड्या थोड्या प्रमाणात ते कमी झाले, कमी झाले. कारण त्याला हिलिंग मिळते, काहीतरी वेगळ्या गोष्टी. आणि जितकं तुम्ही जास्तीत जास्त या अक्षय तृतीया किंवा या अमावस्येच्या ह्या दरम्यान जितकं तुम्ही दान पुण्य कराल, चांगल्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट कराल, तितकी तुमची कार्मिक सायकल कट होत जाईल. इथे तुम्हाला हा मेसेज दिला जातो. त्यामुळे तुम्ही, हा मेसेज तुमच्या पूर्वजांचाच आहे. तुम्ही जितकं चांगलं काही करत जाल का नाही, तितकं तुम्ही, म्हणजे इन्व्हॉल्व तुम्ही कुठं होताय आणि कशामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय, हे खूप महत्त्वाचं. इन्व्हेस्ट कुठं करताय हे खूप महत्त्वाचं, आणि काय इन्व्हेस्ट करताय हेही महत्त्वाचं. थोडा वेळ असेल, थोडा पैसा असेल, काही हेच तुम्ही इन्व्हेस्ट करताय, पण ते कशासाठी, काहीतरी चांगलं घडवण्यासाठी. तुमच्यात जोपर्यंत शक्ती आहे, जोपर्यंत ही शक्ती तुम्हाला बोलवत नाही, ही शक्ती जोपर्यंत तुम्हाला परवानगी देत नाही, तोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट करायची आहे म्हणून सुद्धा तुमच्याकडून होणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तर ती घडणार नाही आणि होणारही नाही. त्यामुळं तुमच्याकडे आता येतंय हे, तुम्हाला पूर्वज तुमचे आशीर्वाद देत आहेत आणि महाकाली आशीर्वाद देत आहेत की